नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ राणी पांडुरंग तिडके, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स येथे व्याख्यात्या म्हणून कार्यरत आहे. या व्हिडिओद्वारे आपण महा-डी-बी-टी पोर्टलवर स्कॉलरशिप फॉर्म कसा भरावा हे बघणार आहोत. सर्वप्रथम ब्राउझर ओपन करून महा-डी-बी-टी maha.it.government.in ही URL टाईप करा. एंटर केल्यानंतर वेबसाईट ब्राउझरवर ओपन होईल किंवा गुगलवर जाऊन महा-डी-बी-टी महा-आय-टी सर्च करा. प्रथम जी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. आता महा-डी-बी-टी पोर्टल आपण बघू शकतो. येथे उजव्या बाजूला मेनूज असतील. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपवर क्लिक करा. येथे परत आपल्याला उजव्या बाजूला मेनूज दिसतील, जसे न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन, ॲप्लिकंट लॉगिन. जर तुम्ही पहिल्यांदा स्कॉलरशिप फॉर्म भरत असाल तर न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा, अथवा तुम्ही या अगोदर फॉर्म भरला असेल तर ॲप्लिकंट लॉगिनवर क्लिक करा. आता आपण पहिल्यांदा अर्ज भरणार असाल तर त्याची माहिती जाणून घेऊया. प्रथम न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. येथे आपल्याला ॲप्लिकंट नेम एंटर करायचा आहे, युजर नेम, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. ॲप्लिकंट नेम टाकताना तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे. युजर नेम टाकताना युजर नेम 4 डिजिटपेक्षा मोठा आणि 15 डिजिटपेक्षा लहान निवडायचा आहे आणि युजर नेम हा युनिक असला पाहिजे. पासवर्ड टाकताना कमीत कमी 8 डिजिटपेक्षा मोठा आणि 20 डिजिटपेक्षा लहान. तसेच सिक्युरिटीसाठी एक अप्पर केस लेटर, एक लोअर केस लेटर, एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ईमेल आयडी हा स्वतःचा टाका, कारण त्यावर आपल्याला ओ-टी-पी सेंड होईल, तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर टाकताना सुद्धा स्वतःचा टाका, कारण त्यावरही आपल्याला ओ-टी-पी सेंड होईल. त्यानंतर रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करा. रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर आपले लॉगिन क्रिएट होईल. त्यानंतर परत आपल्याला इथे युजर नेम आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. त्यानंतर कॅपेचा एंटर करायचा आहे. लॉग इन हिअरवर क्लिक करा. येथे तुम्हाला प्रोफाईल दिसेल. हे रूल्स आहेत, यावर ओके बटनवर क्लिक करा. इथे तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, करंट कोर्स, पास्ट क्वालिफिकेशन, हॉस्टेल डिटेल्स हे एंटर करायचे आहे. प्रथम पर्सनल इन्फॉर्मेशन, आधार नंबर एंटर करायचा आहे. जी इन्फॉर्मेशन आधी आपण टाकली होती, नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हा तो बाय डिफॉल्ट घेणार आहे. डेट ऑफ बर्थ, तुमचं एज, जेंडर, नंतर मोबाईल नंबर, मरायटल स्टेटस, त्यानंतर रिलिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कास्ट कॅटेगरी निवडताना जर ओबीसी असेल तर जनरल निवडा. ॲन्युअल इन्कम तुम्हाला इथे टाकायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट येस असेल तर इथे येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. डोमिसाईल डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे असतील येस म्हणा, नसेल नो म्हणा. त्यानंतर पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहे. तुम्ही कमवत असाल तर तुम्ही इथे टाकू शकतात. त्यानंतर आधार बँक डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत. बँक अकाउंट नंबर, IFSC कोड आणि ब्रांच नेम तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन बघू. ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला ॲड्रेस, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, पिनकोड सर्व डिटेल्स टाकायचे आहेत. करस्पॉन्डन्स ॲड्रेस डिटेल्स टाकायचे आहेत. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशनवर क्लिक करा. अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला पॅरेंट्स आणि गार्डियन डिटेल्स टाकायचे आहेत. जसे फादर आणि मदर यांचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत. त्यांचं नाव, ऑक्युपेशन आणि सॅलरी. त्यानंतर करंट कोर्सवर सिलेक्ट करा. करंट कोर्स म्हणजे आत्ता जर तुम्ही FYला असाल, ॲडमिशन घेणार असाल तर FYचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत इथे. कॉलेजचं नाव, नंतर क्वालिफिकेशन लेव्हल तुम्ही इथे सिलेक्ट करताना जर तुम्ही FY, SY किंवा TYला असाल तर अंडर ग्रॅज्युएट कोर्स तुम्हाला इथे निवडायचा आहे.
अथवा जर तुम्ही एम-एस-सी 1 किंवा एम-एस-सी 2 ला असाल, तर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तसंच स्ट्रीम निवडताना जर तुम्ही बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्सची असाल, तर तुम्ही सायन्स स्ट्रीम निवडा. जर तुम्ही बी-बी-ए किंवा बी-बी-ए इन सी कोर्सला असाल, तर कॉमर्स निवडा. त्यानंतर तुम्हाला कॉलेजचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे. इयर ऑफ स्टडी, प्रोफेशनल कोर्स आहे का? गॅप जर असेल, तर तुम्हाला इथे गॅप इयर टाकायचं आहे. नंतर सेव्ह बटनवर क्लिक करा. त्यानंतर पास्ट क्वालिफिकेशनला जाऊ आपण. इथेही सेम तेच आहे. क्वालिफिकेशन लेव्हल सिलेक्ट करताना तुमचं पास्ट क्वालिफिकेशन जे आहे, सपोज तुमचं एच-एस-सी असेल 12वी, तर एच-एस-सी निवडा. जर डिप्लोमा झाला असेल, तर डिप्लोमा निवडा. त्यानंतर अदर स्ट्रीम कोणती आहे, स्टेट, डिस्ट्रिक्ट, कोणत्या कॉलेजमधून केलेला आहे कोर्स, नंतर बोर्ड, हे सगळे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मार्कशीट अपलोड करायचं आहे. तर मार्कशीटचा फॉर्मॅट त्यांनी दिलाय जे-पी-जी, जी-पी-जी किंवा पी-डी-एफ फाईल फॉर्मॅटमध्येच असावा आणि फाईलची साईज ही 15 केबी टू 256 केबी असावी. आणि जरीही नसेल तरी पण ऑनलाईन तुम्ही हेल्प घेऊ शकता. तुम्ही साईज रिसाईज करून ती इथे अपलोड करू शकता. त्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करा. आता हॉस्टेल डिटेल्स जर तुम्ही हॉस्टेलवर राहत असाल, तर हॉस्टेलरवर क्लिक करा अथवा तुम्ही डे स्कॉलरवर क्लिक करा. यानंतर आपला प्रोफाईल जो आहे, तो 100% भरला जाईल. इथे तुम्हाला प्रोफाईल कंप्लीटनेस येईल 100%. त्यानंतर आपल्याला जायचं आहे ऑल स्कीम्समध्ये. आता आपल्याला स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे. तर इथे आपल्याला डिपार्टमेंट आणि स्कीम नेम सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल किंवा ओ-बी-सीमध्ये असाल, ज्यांनी जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली आहे, तर त्यांनी इथे डिपार्टमेंट निवडताना डी-एच-ई ही सिलेक्ट करायची आहे. आता बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्ससाठी 2 राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आहे. तर दोघांची उत्पन्न मर्यादा ही 8 लाखापेक्षा कमी आहे. पण जर तुम्ही हॉस्टेलवर राहत असाल, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख सिलेक्ट करा आणि जर तुम्ही नसाल हॉस्टेलवर राहत, तर तुम्ही राजश्री छत्रपती शाहू महाराज योजना याला अप्लाय करू शकता. जर तुम्ही एस-सी कॅटेगरीमध्ये असाल, तर डिपार्टमेंट निवडताना तुम्हाला सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि स्कीम निवडताना तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही निवडायची आहे. जर तुम्ही एस-टी कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि स्कीम निवडताना तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम ही सिलेक्ट करायची आहे. आणि जर तुम्ही एस-टी फ्रीशिपमध्ये असाल, तर तुम्हाला डिपार्टमेंट निवडताना ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि स्कीम सिलेक्ट करताना ट्युशन फी, एक्झाम फी फॉर ट्रायबल स्टुडंट्स याच्यावर सिलेक्ट करायचं आहे. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात ह्या स्कीमला. स्कीमला अप्लाय केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लायवर क्लिक करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर इथे तुम्ही माय अप्लाइड स्कीम्समध्ये तुम्ही अप्लाय केलेल्या स्कीम्स इथे बघू शकता. हे झाल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट काढायची आहे फॉर्म भरलेल्याची आणि कॉलेजला तुम्हाला सबमिट करायची आहे. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.